सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणता प्राणी घोड्यासारखा उभा राहून झोपतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी गाढव, ऑप्शन डी जिराफ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे गाय प्राणी घोड्यासारखा उभा राहून झोपतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी रक्तदाब, ऑप्शन डी मूळव्याध। जर उत्तर येत असेल तर ह्याचं बी टाईप करा कमेंट्समध्ये। याचं उत्तर आहे अंडी खाल्ल्याने रक्तदाब आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, साप चावल्यावर कोणत्या झाडाची पाने गोड लागतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी कडुनिंब, ऑप्शन डी अळू। याचं उत्तर आहे साप चावल्याने कडुलिंब झाडाची पाने गोड लागतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त हॉस्पिटल आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर आहे भारत देशात सर्वात जास्त हॉस्पिटल आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कोणता जीव सर्वाधिक पिल्लांना जन्म घालतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साप, ऑप्शन बी ससा, ऑप्शन सी बेडूक, ऑप्शन डी कासव। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे ससा जीव सर्वाधिक पिल्लांना जन्माला घालतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, कशाच्या बिया खाल्ल्याने सांधेदुखी बरी होऊ शकते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी चिंच, ऑप्शन सी बाभूळ, ऑप्शन डी कलिंगड। याचं उत्तर आहे बाभूळच्या बिया खाल्ल्याने सांधेदुखी बरी होऊ शकते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, रोज भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी कावेळी, ऑप्शन डी डायबिटीज। ह्याचं उत्तर आहे रोज भात खाल्ल्याने डायबिटीज आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 8 आहे, दररोज बूट घातल्याने कोणता रोग होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी पित्त, ऑप्शन सी मिरगा, ऑप्शन डी कॅन्सर। ह्याचं उत्तर आहे दररोज बूट घातल्याने मिरगा रोग होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, उंटाचे जीवनकाळ किती वर्ष असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 30 वर्ष, ऑप्शन बी 35 वर्ष, ऑप्शन सी 50 वर्ष, ऑप्शन डी 70 वर्ष। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे उंटाचे जीवनकाळ 30 वर्ष असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, भारतातील मोठी दानशूर व्यक्ती कोण आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अंबानी, ऑप्शन बी रतन टाटा, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी सचिन तेंडुलकर। ह्याचं उत्तर आहे भारतातील मोठी दानशूर व्यक्ती रतन टाटा ही व्यक्ती आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या जीवाला 4 नाक असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साप, ऑप्शन बी विंचू, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी गोगलगाय। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे गोगलगाय जीवाला 4 नाक असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, अननस सोबत काय खाल्ल्यास पोटात गोळा येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी अंडे, ऑप्शन सी पनीर, ऑप्शन डी चिकन। ह्याचं उत्तर आहे अननस सोबत दूध खाल्ल्यास पोटात गोळा येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए।
क्वेश्चन 13 आहे, सर्वात लांब सिक्स मारणारा भारतीय खेळाडू कोण? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए धोनी, ऑप्शन बी सचिन, ऑप्शन सी सेहवाग, ऑप्शन डी युवराज. हे जो उत्तर आहे सर्वात लांब सिक्स मारणारा भारतीय खेळाडू धोनी खेळाडू आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये शेवग्याची शेंग? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी मूळव्याध. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. ह्याचं उत्तर आहे पित्त लोकांनी चुकूनही खाऊ नये शेवग्याची शेंग. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, मधमाशी कोणत्या फुलाचे रस जास्त शोषतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए झेंडू, ऑप्शन बी गुलाब, ऑप्शन सी मोहरी, ऑप्शन डी सूर्यफूल. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.